एसएससी जीडी भरती 2025 तर्फा एसएससी जीडीच्या रिझल्ट संदर्भात जे अपडेट आलेला आहे आणि एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या तारखेपर्यंत एसएससी जीडी भरतीचा निकाल लागणार आहे आणि ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्राचा एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनचा जनरल एरियाचा आणि त्याचबरोबर नक्सल एरियाचा कट ऑफ किती जाणार आहे मुलांचा आणि मुलींचा आणि त्याचबरोबर रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगणार आहे। त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचे मार्क वाढून कट ऑफ ग्राउंडचा किती जाणार आहे तर याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचे किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की एसएससी जीडी भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी पडले तर नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना ॲव्हरेज मार्क्स या ठिकाणी किती आहे, म्हणजे 100 वाले किती आहे, 110 वाले किती आहे, 120 वाले किती आहे, 130 वाले किती आहे, तर हा अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला किती आहे तर एवढं तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे तर रिझल्ट जे एसएससी जीडी भरतीचा लवकरच या ठिकाणी लागणार आहे। तर जवळपास 10 मे ते 15 मेच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि यावर्षी जे जागा सुद्धा वाढल्या 53,690 जागा यावर्षी झालेल्या एक लक्षात ठेवा आणि नक्कीच यावर्षी कडापर सुद्धा तुम्हाला असर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, आता जे विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी काय करत आहे की नॉर्मलायझेशनचे मार्क या ठिकाणी दुसऱ्या साईटमधून या ठिकाणी पाहतं की आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढणाले आणि मला असे भरपूर असे मुलांनी स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले की सर नॉर्मलायझेशनचे बघून आमचे एवढे होऊन आले, 110 होऊन आले, 120 होऊन आले। तर हे जे तुम्ही नॉर्मलायझेशनचे जे मार्क या ठिकाणी धरले दुसऱ्यांच्या वेबसाईटवरून तर हे जे विद्यार्थी मित्रांनो सरासरी या ठिकाणी फेक आहे। तर नॉर्मलायझेशनचे मार्क कधी वाढणार आहे ज्या दिवशी रिझल्ट लागणार। आता समजून जा आज रिझल्ट लागला, आज रिझल्ट लागल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की आपले नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स वाढले। ज्या दिवशी रिझल्ट लागते त्या दिवशी स्कोअर कार्ड या ठिकाणी येत असते। तर स्कोअर कार्डमध्ये ज्या संपूर्ण त्या ठिकाणी माहिती राहते की आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी भेटले आणि त्याचबरोबर आपल्याला नॉर्मलायझेशनचे किती मार्क्स वाढले तर हे या ठिकाणी कळते, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मी जो तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे तर ते नॉर्मलायझेशनचे मार्क धरून मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडचा कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहे की किती या ठिकाणी महाराष्ट्रात जाणार आहे यावर्षी। ठीक आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये कितीपर्यंत या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे तर पहा नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास सरासरी 10 ते 15 मार्क्स प्रत्येक मुलांच्या या ठिकाणी वाढणार आहे कारण की प्रत्येकांचे जे शिफ्ट होते त्या हार्ड होत्या आणि सर्वात जास्त मार्क वाढण्याचे जे जास्त चान्सेस असते तर तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा जास्त मार्क्स वाटते, चौथ्या शिफ्टमध्ये सुद्धा जास्त मार्क वाढते, त्याचबरोबर दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा जास्त मार्क वाढते। ठीक आहे, आणि सर्वात मेन यामध्ये तुमची जर शिफ्ट खऱ्या अर्थानं हार्ड होती तर नक्की तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे। एसएससी जीडी भरतीच्या ज्या जागा या ठिकाणी वाढलेल्या जवळपास 53,690 झालेल्या आहे। तर महाराष्ट्राचा कट ऑफ या ठिकाणी ग्राउंडचा किती जाणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहिलं महिला उमेदवारांचा तुम्हाला सांगून देतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा। तर पहा महिला उमेदवार ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ 84-85 पर्यंत एवढा कट ऑफ या ठिकाणी ग्राउंडचा जाणार आणि यापेक्षा तुम्हाला 10 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालते कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क वाढले तरी सुद्धा ग्राउंड पर्यंत आपण पोहोचणार आहे। ओबीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 89 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। तुम्हाला 89 पेक्षा 9-10 मार्क कमी असेल तरी सुद्धा तयारी चालते कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 9-10 मार्क्स वाढले तरी सुद्धा ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे। त्याचबरोबर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी तर 91 पर्यंत ते 92 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, तुम्हाला 10 तरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा तयारी चालतं कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क वाढले तरी सुद्धा ग्राउंडपर्यंत आपण पोहोचणार आहे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीमध्ये तुम्हाला 160 पैकी 84-85 मार्क्स असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी एवढा कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर यूआर कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ हा जवळपास 91 पर्यंत कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला यापेक्षा 8-10 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालतं कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 8-10 मार्क वाढले तरी सुद्धा आपण
ग्राउंडपर्यंत पोहोचणार आहे। तर हा जो कडाप होता तर हा जनरल एरियात आहे आणि नक्सल एरियाचा जो कडाप आहे यापेक्षा जवळपास तुम्ही 4 ते 5 मार्क कमी एवढा कडाप कमी या ठिकाणी नक्सल एरियाचा जाणार आहे। तर हा जो कडाप मी तुम्हाला सांगितला तर हा जनरल एरियाचा कडाप या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर एवढाच नक्की या ठिकाणी जाणार आहे। कारण की एवढा कडाप कमी कोण जाणार आहे तर मी तुम्हाला याचं उदाहरण सांगून देतो। कारण की जे जागा आहे तर जागा यामध्ये वाढल्या 53,690 जागांसाठी ही वॅकन्सी झालेली आहे। तर नक्की या ठिकाणी कटाप डाऊन जाणार आहे। जागा भरपूर आहे, त्याचबरोबर जे भरपूर मुलांची हजेरी नव्हती एक लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर भरपूर मुले ह्या वर्षी नवीन होते, जुने पण होते पण नवीन पण जास्त त्यामध्ये होते। त्याचबरोबर आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे जनरल एरियाचा तर पहा जे एक्स सर्व्हिसमॅन असाल तर एक्स सर्व्हिसमॅनचा जो कडाप आहे 160 पैकी 32 जरी असेल तरी सुद्धा एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे 160 पैकी 93 ते 94 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 98 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 95 ते 96 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे जर असाल तर एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे पुरुष उमेदवारांचा 160 पैकी 85 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 85-86 पर्यंत। त्याचबरोबर तुम्ही यूआर कॅटेगरीचे असाल तर यूआर कॅटेगरीचा जो कडाप आहे 160 पैकी जो कडाप जाणार आहे यूआर कॅटेगरीचा तर हा जवळपास 99 ते 100च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे आणि यापेक्षा तुम्हाला 10 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा। कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क जरी वाढले तरी सुद्धा आपण या ठिकाणी ग्राउंडपर्यंत पोहोचणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। त्याचबरोबर जे तुम्ही जर नक्सल एरियातले असाल तर नक्सल एरियाचा जो कडाप आहे ग्राउंडचा तर हा जो मी तुम्हाला कडाप सांगितला कॅटेगरीनुसार पुरुष उमेदवारांचा यापेक्षा तुम्हाला 5 मार्क कमी असेल तर नक्की तेवढा या ठिकाणी नक्सल एरियाचा कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर एवढाच कडाप यावर्षी जाणार आहे आणि एवढा कडाप कमी जाण्याचे जे कारण आहे कारण की जागा यामध्ये वाढलेल्या एक लक्षात ठेवा। तर हे सुद्धा मोठं कारण आहे की कारण की 53,690 जागा आता टोटल वॅकन्सी या ठिकाणी झालेली आहे। जीकेचे पण प्रश्न यामध्ये थोडेफार कठीण होते आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा 3-4 प्रश्न प्रत्येक शिफ्टला हार्ड होते जे की येणारे नव्हते, म्हणजे कन्फ्यूज करणारे होते आणि 1 घंटा कसा काय गेला हा सुद्धा माहीत नाही पडला होता। कारण की हिवाळ्याचा टाइम होता, लवकर दिवस जाता आणि हिंदी व्याकरणचे सुद्धा काही काही शिफ्टमध्ये हार्ड प्रश्न आले होते, काही शिफ्टमध्ये ते सोपे आले होते आणि गणिताचे सुद्धा। त्याचबरोबर जे भरपूर मुले यावर्षी नवीन होते, त्याचबरोबर पेपर सुद्धा हार्ड होता, हे सुद्धा एक कारण आहे। पेपर एकदम हार्ड होता, मागच्या वर्षीचा पेपर पाहून घ्या आणि ह्या वर्षीचा पेपर पाहून घ्या, जमीन आसमानचा फरक तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटणार आहे। तर हे काही कारण आहे की या ठिकाणी कटाप डाऊन जाण्याची आणि नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून मी तुम्हाला हा कडाप सांगितला, एवढा कडाप या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क पकडून या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, तर याच्या आसपासच या ठिकाणी जाणार आहे। तर लवकरच जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे, जवळपास 10 ते 15 मे पर्यंत हा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटू शकते। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट येत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय